पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पहिला वार केला होता, परंतु फिल्डर आहे आणि जबरदस्त कॅच. काय कॅच घेतले, अफलातून कॅच. गेला नाही. 1 ते 2 इंचीचा गॅप होता, फिल्डर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होता. काय जबरदस्त कॅच घेतला. आणि तिसरी मॅच पहिल्या बॉल वरती विकेट जाताना पाहतोय. सलग 3 मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक विकेट जाताना आपण पाहिले. साने गुरुजी चषक आपण बघतोय, पहिल्यांदाच या NC अंतर्गत मध्ये मालिकावीर करता यंदाच्या हंगामध्ये सायकल बायसिकल आहे. भावेशजी पुणेकर यांनी सौजन्य केलेली ती बायसिकल आपण बघतायत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खूप सारे चेंजेस. एक गाव एक फॉर्मॅट देखील बाहेरचे संघ इतके दिवस दिसत नव्हते, तो देखील एक चेंजेस पाहायला मिळाला. आकर्षित एक काहीतरी वेगळ्या ट्रॉफीज, किंग ट्रॉफी प्रमाणे लुक किंगचा सिम्बॉल असलेला ह्या ट्रॉफीज आपण बघतोय. आणि बेस्ट फिल्डर करता देखील ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. जवळजवळ विचार केला तर 4 स्टँड्स या स्पर्धेमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांकरता. मागील वर्षी आपण पाहिली होती भव्य दिव्य स्पर्धा साने गुरुजी चषक, 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा पार पडली गेली. आणि ती स्पर्धा त्याच स्वरूपात डे नाईट फॉर्मॅट मध्ये कमिंग सून शुभम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहणार आहोत भव्य दिव्य स्पर्धा. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळला, इन टू द गॅप मध्ये चेंडू जाईल की नाही प्रश्नचिन्ह. लॉंग ऑनचा फिल्डर, लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि तिथपर्यंत 1 धावला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. तलवार 11 मीरा रोड टीम आलेली आहे. वेलकम. दोन धावा फलकावरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे. दोन्ही टीम 1-1 मॅच जिंकले. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने 4 ओव्हरचाच मॅच राहिला आहे. जितेंद्र कांतीलाल पाटील यांना आपण बघतोय दरवर्षी इथे जेवढ्या मॅचेस होतात ना, तिथे पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते. आणि आयोजकांकडून सूचना आल्या होत्या की 6 वर्ष सलग त्यांच्याकडून मोफत पाणी, म्हणून त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 6 वर्ष तेच उल्लेख आपण करतोय. 6 वर्ष पाण्याची व्यवस्था अपील केली. हाईटचा मसला होता आणि तेच पाहिलं गेलं का बॅकची एज लागली, हा प्रश्नचिन्ह होता. 1 धाव तर आले लेग बाईटची. एक वेगळं डिसिजन पंचांकडून. प्रणय मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत. सलग 5 बॉल 5 षटकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. आणि एका साईडला स्वप्नील मुकादम अनेक मालिकावीर त्यांच्या नावावर आहेत. परंतु होळी चषक कधीच विसरणार नाही. मोठा कूलर त्यांना मिळाला होता मालिकावीरचा. रॉयल पार्टनर संघामध्ये खेळत असताना 1 मॅन शो ती पारी आपण पाहिली होती. आणि इथे काय घडतंय, बॅटची एज आणि स्टँड वरती नेम साधला गेला. प्लेड ऑनच्या माध्यमातून विकेट डाऊन. अनेक वेळा खेळतात, प्रॅक्टिस देखील सोबत करत असतील. म्हणूनच मीरा भाईंदरच्या ह्या दोन्ही टीम्स आहेत
एकमेकांच्या खाणाखुणा देखील या टीम्सला माहिती आहेत आणि दोन्ही संघांचं या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य काय, दिलेल्या वेळेच्या आधी ते उपस्थित राहिल्यात, म्हणून या दोन्ही टीमचं कौतुक करेन. धावफलकाचा विचार केला 4 धावा. पुढील वीकमध्ये आणखीन एक भव्य स्पर्धा श्री सिद्धिविनायक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 14 आणि 15 फेब्रुवारी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहणार आहोत द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025चा थरार. चांगला बॉल पुन्हा एकदा यावेळी बॅटरला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन स्टँड वरती नेम साधला गेला. ऑफस्टंप वरती हा टिचून मारा होता आणि इथे दांडी गोल केली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये रोहितने मागील मॅच मध्ये जे काम केलेलं ते काम याही मॅच मध्ये केलंय. अवघ्या धावा आहेत 3, विकेट देखील 3. 4 धावा 3 विकेट. देखील जाऊन या चॅनलला फॉलो करा. अनेक रील्स व्हायरल होतात आपल्या परिसरातील काही खेळाडूंचे, त्या रील्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सत्य आलाय. सत्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. चांगली फलंदाजी देखील केली होती. तो सत्य आलाय. आल्या मात्र हलकासा आउटसाइड एज लागली होती, परंतु त्या ठिकाणी फिल्डर बीट होता आणि पाहता पाहता थर्डमॅन रिझनला चेंडू निघून जातोय. 3 धावा. जेटीसी वरती तुम्ही आज कॉमेंट्री स्टुडिओ देखील पाहू शकता. आमचा कॉमेंट्री पॅनल, आमचे मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी आहेत. त्यानंतर डिजिटल स्कोरर, कॅमेरामॅन, जेटीसीचे सर्व मृणाल म्हात्रे, हे सर्वांना तुम्ही पाहू शकता. अपडेट राहणं फार गरजेचं आहे. वेळेनुसार, परिस्थितीनुसार अपडेट राहणं गरजेचं आहे. म्हणूनच जेटीसी लाईव्ह चांगल्या पद्धतीने अपडेट आहे. क्लॅरिटी का बिग बॉस. पुढचा बॉल. आडव्या बॅटचा वापर आणि इथे मात्र हवाई सफर देखणा आणखीन एक येईल. दर्जेदार धमाकेदार षटकार. बिग हिट. जबरदस्त क्लॅरिटी आणि काय बॉलला फॉलोअप केला जातोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने विकेट जाण्याची दाट शक्यता. ज्याने ठोकला होता षटकार त्यालाच परतावं लागेल. कभी तेरी तो कभी मेरी. काय कमबॅक केलाय गोलंदाज अश्विनने. आणखीन एक विकेट डाऊन.
श्याम. हो, काय चेंडू होता. जणू काय टेस्ट मॅच ची लाईनच या ठिकाणी टाकलं या गोलंदाजाने. जवळ जवळ आतापर्यंत गोलंदाजाचा जर विचार केला ना अश्विन, एक षटकार जरूर आला होता, परंतु कमबॅक करणारा खेळाडू आहे, महत्वाचा गोलंदाज आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करतोय. 13 धावा, 4 विकेट, 4 बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडूला, समोरच्या दिशेने खेळायचं होतं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनचा पुढे येतोय. फेकी थोडी वाईडिश होती आणि त्याच कारणास्तव या 2 धावा, 2 धावसंख्येने धावपळक पुढे येईल. 15 धावा, 5 बॉल. दुसरी ओव्हर आपण बघतोय आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल फेकून झाल्यात. फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि त्यांच्या अपोजिट संघ आपण बघतोय शेरू 11 भाईंदर. मीरा भाईंदरचे हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. मुंबई नगरीचे हे दोन्ही संघ पाहायला मिळतात आणि दोन्ही संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, बिग बॅटल अँड बिग फाईट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पिचिंग, व्हाईट बॉलचा इशारा, जास्त बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव येईल. एका धावेने धावपळक 16 धावा, 4 विकेट. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केले. 1च धाव येईल. एका धाव्याने धावपळक 17 धावा. 2 ओव्हर मध्ये विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. 2 ओव्हर 17 धावा, 4 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. गिव्ह एक डीजे ब्रेक. का वेळ वाया झाला नाही, याकडे दखल घ्यायची आपण. 4 ओव्हरचा दुसऱ्या हाफचा पहिला मॅच देखील आपण 4च ओव्हरचा खेळवतोय. आयोजकांनी चांगलं आयोजन केले. आज संघ खूप उशिराने येत आहेत म्हणून प्रेक्षक सध्या तितके एन्जॉय करू शकलेले नाहीत, परंतु आता इथून कंटिन्यू मॅचेस चालू राहतील आणि जास्तीत जास्त षटकांचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळेल. 17 धावा, 4 गडी बाद. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर सचिन. श्याम आलाय स्ट्राईकला. मीरा टीम लवकर फिल्डिंग लावून घ्या. सतरा धावा, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावफलक 18. 3 मॅच सलगच्या आपण पहिल्याच बॉलवरती विकेट गेलाय. हा विक्रम आहे आजच्या दिवसातला, आतापर्यंतचा. कानमंत्र दिला जातोय सत्याच्या माध्यमातून आणि एक चौकाराची हॅट्रिक आपण पाहिली पहिल्या मॅच मध्ये. अठरा धावा या फलकावरती लगावल्यात. आतापर्यंत विचार केला 2 ओव्हर 18 धावा. स्ट्राईकला बॅटर आहे श्याम. पुढचा बॉल श्यामने हवेत खेळलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि कोणती चूक होणार नाही. चांगला जजमेंट सहित अप्रतिम कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच आणि तेच पाहायला मिळते. विकेट डाऊन.
18 धावा 5 विकेट. तिसरी वर आणि पहिल्याच बॉलवरती विकेट पिल्याला आहे. पुन्हा एकदा विकेट जाईल का नाही हा प्रश्नचिन्ह. यावेळी चांगला प्रयत्न होता, चांगला चेस केला होता चेंडूला, परंतु कॅच कॅरी होऊ शकला नाही. एकच धाव होईल. धावपळक 19 धावा. एकोणावीस धावा 5 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. गॅप शोधला जाईल का प्रश्नचिन्ह. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. येतोय चौकार. धावपळक पुढे आल्या 23च्या घरामध्ये. अपील केले आणि इथे मात्र इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि फ्लम LBW. चांगलं डिसिजन प्रणय म्हात्रे द्वारा. बॅटरला देखील ठाऊक होतं की यस मी LBW विकेट आहे आणि या क्षणाला फ्लम LB विकेट डाऊन. सहा विकेट्स. स्ट्रगल राहिलाय शेरू इलेव्हन टीमचा. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2025 बघतो आपण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नीटनेटकं साफसूत्र जे प्रेक्षकांना हवंय त्या प्रकारचं आयोजन नियोजन. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. मालिकावीर करता बायसिकल. केसरने हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. थोडीशी दुखापत झालेली आहे त्या फिल्डरला आणि दुखापत गंभीर नसावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. चला बाकीच्यांनी साईड लावा प्लीज. घोलका पंचवीस धावा 5 बॉल. स्लोवर वन चेंडू आड
बॅटने खेळायचं होतं अक्रॉस द लाईन. आणखीन एक डॉट बॉल. 3 ओव्हरमध्ये आहेत 25 धावा. 2025चं हे शानदार आयोजन बघतायत. 6 विकेट आणि 6 आकडा आल्यानंतर लगेच आठवलेल जितेंद्र कांतीलाल पाटील यांची, कारण की सलग 6 वर्ष या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था त्यांनी केलंय. गिव एक डीजे ब्रेक. सालबोनी से ओव्हर 25 धावा 6 विकेट. आणि ही स्पर्धा कोणत्याही पक्षाची नाही आहे. दरवर्षी साने गुरुजी चषक आपण बघतोय. काहीतरी वेगळं आयोजन, काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्हाला सिस्टमॅटिक मॅनेजमेंट दरवर्षी पाहायला मिळते. 25 धावा 6 गडी बाद 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत. मॅन ऑफ द मॅच करता निलेश चव्हाण आणि जिग्नेश दादा मात्र एवन जोडी करून टी शर्ट आहे. ज्यांनी सहकार्य केले त्यांचा आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचा उल्लेख आम्ही जरूर करू जसं वेळ मिळेल तसं. इथे काय घडतंय तर या क्षणाला एकच धाव. मला वाटते एज लागली नाही तरी 22चे एक रन असेल. 22चे एक धाव. एका धाव्याने धावपळक 26 धावा. या स्पर्धेकरता प्रथम द्वितीय आणि तृतीय ज्या ट्रॉफीज आहे कैलासवासी नीलकंठ हरिश्चंद्र पाटील अण्णा यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय कुमार दैविक प्रसाद पाटील, आर्या प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून या तिन्ही ट्रॉफीज प्रसाददादा पाटील मला वाटते रविवारच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित होतील. फुलटॉस बॉल होता परंतु चांगला समाचार घेता आला नाही. डीप मध्ये चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. केसर स्वतःला कोसत असेल की हा बॉल व्यवस्थित बॅटवरती कन्वर्ट का केला नाही मी. या 2 धावेने धावपळक 28 धावा. आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीरच्या ज्या ट्रॉफीज आहेत कैलासवासी महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्याकडून बॅटर बॉलर आणि मालिकावीर ट्रॉफी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा फटका खेळला. एक धाव कंप्लीट. केसरला आपण पाहिले नेहमी सिंगल डबल मध्ये प्राधान्य दिलं जाते आणि त्याच पद्धतीने चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होते. सध्याच्या घडीला 30 धावा 3 बॉल शिल्लक आहे. यानंतरचा मॅच कोणाचा असेल ही देखील चर्चा केली जाईल आयोजकांची, कारण की शेड्यूल मध्ये थोडासा चेंजेस केलाय. जे फॉर्म वरती आपण नेहमी नियम बघतो काही नियम कमिटीकडे राखून ठेवल्यात आणि त्याचा उपयोग ते कधीही घेऊ शकतात. जर संघ वेळेवर आले नाहीत तर चेंजेस लॉट मध्ये केला जातो आणि तेच पाहिलं गेलंय या स्पर्धेत देखील. बेस्ट फिल्डर करता कुमार जियांश हार्दिक पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. पुन्हा एकदा यावेळी या प्रकारचा कोणता वाईड पंच तुम्हाला देणार नाहीयेत. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. बॉल बॅटच्या खालून गेलाय. वाईड लाईन अगदी खूप लांब आहे आणि हा बॉल देखील डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये मालिकावीर करता सायकल आहे. चंद्रपाड्याचे उद्योजक आदरणीय सन्माननीय श्री भावेशजी पुणेकर यांच्याकडून मालिकावीरची सायकल. सामनावीर टी शर्ट निलेश चव्हाण जिग्नेश मात्रे एवन जोडी करून आले. मिथुनदादा पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह. त्यानंतर कुमार वेदांत शेखर पाटील श्री धनेश नामदेव भगत यांच्याकडून लागणारे चेंडू. या स्पर्धेकरता सार्थक रुपेश मात्रे परिवार यांच्याकडून कूलरची व्यवस्था. कैलासवासी जयश्री लीलाधर भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार अश्विन प्रताप भोईर यांच्याकडून देखील कूलर. पुढचा बॉल इनसाइड आउट. चांगला फटका आहे. कव्हर मधून खेळला आणि कव्हरचा लवर केसरच्या बॅट मधून येतोय चौकार.
काय फटका खेळला होता आणि तेवढंच चांगला कॅमेरा वर्क समेश मोरे यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, थोडंसं मिसफील्ड होते आणि पाहता पाहता 2 धावा तर कंप्लीट. आराम के साथ फेकी केले, रनआउटची संधी होती, फेकी खराब, बॅकिंग दिलं जाईल तिथपर्यंत. या 3 धावा येतील. 4थ्या धावेचा प्रयत्न केसरचा आहे, परंतु या 3च धावा आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल धावसंख्या झाल्या 37 धावा आणि जिंकायला 38चं आव्हान आहे. एक फायटिंग टोटल आहे, एक चॅलेंजिंग टोटल आहे, कारण की एका साईडला शेरविलेन भाईंदर टीमकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे, तर एका साईडला चांगला बॅटिंग अटॅक असलेला संघ फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस भाईंदर हा मॅच आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात. पुढचा मॅचचा टॉस देखील थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत माहिती येईल. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. जुचंद्र नगरीमध्ये चालू असलेल्या टेनिस क्रिकेटचा घमासान NCA अंतर्गत साने गुरुजी चषक 2025. थँक्यू. चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू. नगरीमध्ये अनेक चांगल्या स्पर्धा होतात. इथे 3-3 असोसिएशन आहेत, म्हणून बाहेरच्या संघांना संधी मिळत नाही. साने गुरुजी चषकामध्ये इच्छा होती की चांगले चांगले संघ खेळावेत, बाहेरच्या टीमला सहभाग मिळावा. त्या कारणास्तव सर्व बाहेरचे संघ आजच्या दिवसात पाहायला मिळते. परंतु जर असा उशीर केला तर येणाऱ्या टुर्नामेंट्समध्ये तुम्हाला एंट्री देण्यात येणार नाही या जुचंद्र नगरीमध्ये. म्हणून अनेक संघांना बॅन केलेला आहे या गावामध्ये. परंतु साने गुरुजी संघाने प्रामाणिक प्रयत्न केला होता की दिलेल्या वेळेनुसार संघ येतील. जास्तीत जास्त ओव्हरचा मॅचेस खेळण्याकरता 8च टीम घेतल्यात. लिमिटेड संघ 10 ते 12 15 संघ रेसमध्ये होते, परंतु आयोजकांनी सांगितलं चांगलं दर्जेदार आयोजन पाहिजे म्हणून 8च संघ घेतलं. तर कुठेतरी आपण देखील त्याची काळजी घ्यायची. आयोजक वेळेवर येत आहेत, सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, संघ वेळेवर येत नाही, म्हणून इथे मॅचला कुठेतरी गालबोट लागतो. म्हणून सर्व टीमला हेच सूचना देईन, तुम्ही कितीही मोठे खेळाडू असलात तरी चालेल, वेळेवरती या. जर शिस्त तुमच्याकडे नसेल तर तो आदर तुम्हाला कुठल्याच स्पर्धेला मिळणार नाही. आणि खास करून जुचंद्र नगरीमध्ये कोणताही कितीही मोठा बलाढ्य संघ येऊ दे, जो वेळेवर येतो त्याला पहिला रिस्पेक्ट दिली जाते. अनेक स्पर्धा आहेत, लाखाच्या टुर्नामेंट आहेत. बिग बॅश धमाका सारखी टुर्नामेंट या जुचंद्र नगरीमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये होणार आहेत. साने गुरुजी संघाची देखील मोठी स्पर्धा होणार आहेत. जो संघ वेळेवर येईल, चांगला डिसिप्लिन दाखवेल, त्या टीमला सहभाग दिला जाईल. मग तो संघ छोटा असू दे किंवा मोठा असू दे, हे पाहिलं जाणार नाही. खास करून तलवार 11 मीरा रोड आपला एक्स्ट्रा मेंबर किंवा कॅप्टन पाठवा. पहिला राऊंड तुमचा होता आणि तुम्ही या ठिकाणी दाखल झाले नव्हतात. कोणत्याही संघाला पेनल्टी दिली जात नाही आयोजकांकडून. चांगला खेळ व्हावा. प्रत्येक टीम आम्ही समजू शकतो, उशिराने येता, ट्रॅफिक आहे, ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, प्लेयर्स नाही, परंतु ज्यावेळी एंट्री आपण बुक करतो ना त्यावेळीच आयोजकांची सर्व गोष्टी आपण शेअर करणं गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण की आमचे प्रेक्षक आहेत ना ते आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात.
कधी जुचंद्र नगरीमध्ये मॅच येईल, कधी तो उत्साह निर्माण होईल. प्रेक्षकांना फक्त वेळेवरती मॅच होणं, चांगला क्रिकेट पाहणं याकरता नक्कीच पाहायला मिळतात. आणि इस्माईल शेख साहेब देखील आलेत. अनेक स्पर्धा त्यांच्या मैदानावर आपण मागील वर्षेपर्यंत पाहिल्यात. यंदा जुचंद्र नगरीमध्ये नागेश काका मैदानावरती आपण स्पर्धा पाहतोय. परंतु इथे काय घडतंय, बॅटची एज लागलेली आहे का हा प्रश्न चिन्ह. आणि डेफिनेटली काय घडतंय एक्झॅक्टली, दोन अंपायर मध्ये चर्चा केली जाईल. आणि प्रणय मात्रे शोर आहेत. गडी बाद, इनसाइड एज, काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि तेच पाहिलं गेलं. हलकासा स्पर्श झाला, बॅटरला देखील ठाऊक होतं. विकेट डाऊन. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. विकेट डाऊन. सलग आपण बघतोय हा चौथा विकेट पहिल्याच बॉल वरती विकेट जाताना. तलवार 11 मीरा रोड आणि उत्तन बॉईज. उत्तन बॉईज उत्तन. इस्माईलजी शेख साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जे जुचंद्र नगरीमध्ये ज्या खेळपट्टीवर आपण खेळायचो, इस्माईलजी शेख मैदान हे नामकरण त्या मैदानाला दिलं होतं. आणि त्या मैदानाचे सर्व इस्माईलजी शेख साहेबांकडून टॉस केला जातोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. ह्यावेळी अपील फक्त केली होती. पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. अपील मध्ये दम नव्हता, परंतु अपील करणं गरजेचं आहे. कधी कधी हे अपील कॅच मध्ये देखील कन्वर्ट होते. आपण पाहतोय 2 बॉल स्क्रीनवरती. टॉस आपण पाहिलात, उत्तन टीमने टॉस जिंकलाय. इनसाइड एज, एक धाव. तीन बॉल 1 विकेट 1 रन. राई टीम देखील आले. वेलकम जेम्स राई, आपलं हार्दिक स्वागत. तीन चेंडू 1 रन. हा चेंडू जर पाहिला तर बॅटर बीट झाला, एसटी रक्षक देखील बीट झाला होता. आणि पाहता पाहता या 2 धावा असतील. नेमक्या 2 धावा आल्यात कशा प्रकारे हेच पाहिलं गेलं तर हलकीशी एज लागली होती बॅटची. 4 चेंडू 3 धावा 1 विकेट प्राप्त झाले गोलंदाज सुनीलला. अमर स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉल 4 धावा 1 विकेट. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा.
यावेळी शेवटच्या बॉल वरती धूमधडाका हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क येईल शेवटच्या बॉल वरती षटकार. टाइमपास करू नका प्लीज. वारंवार आम्ही ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यासाठी सहकार्य करा. दहा धावा आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. केतन आलाय बॉलिंग मार्क वरती. इनफिल्डला खेळलाय कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 38चा पाठलाग करत असताना अमर चांगली बॅटिंग करतोय. या क्षणाला जुनेदने त्याचा असली रूप दाखवला होता. या शेवटच्या बॉल वरती त्याच्या बॅट मधून षटकार आला आणि त्यानंतर आता अमर स्ट्राईकला आहे. 38चा पाठलाग करत असताना याच रन रेटने खेळला ना तर मॅचच्या जवळ जाईल. अडतीस धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया निशांजी पाटील सरांचा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 38 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती केतनला पाहताय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा सुनीलनं खर्च केल्या. फलंदाजी करत असताना अमर एका स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो आणि जुनेदला देखील तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती केतन आणि स्ट्रायकिंग एंड वरती जुनेद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजी चांगली राहिली होती फ्रेंड्स 11 मीरा रोडची. रोहितनं याही मॅचमध्ये चांगली सुरुवात केली. महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळेस पाहिलं तर खोलवा टप्प्याने चेंडू होता. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. खरं तर अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा सुनीलनं खर्च केला परंतु केतनला या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. 38 धावांचं टार्गेट आहे आणि अशा कंडिशनमध्ये गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅचमध्ये अलगदपणे टाकावं लागेल गोलंदाजाला. पहिला मॅच जबरदस्तरित्याने जिंकला भाईंदर संघानं आणि तो आत्मविश्वास देखील या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेस पाहिला तर आतलीकड बॅटची लागली. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर जातात त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. एकदा मिळते फलंदाज अमरला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. साने गुरुजी चषक 2025 दैदिप्यमान क्रीडा सोहळा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त आयोजन नियोजन दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं केलं जातं. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज फुलटॉस बॉल. यावेळेस मोठा फटका ऑन साईडला उडवलाय.
6 वाला येतोय षटकार. सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय. केतनच्या सुरुवातीच्या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली, परंतु तदनंतर फुलटॉस बॉल आणि तिथे षटकार आलाय जुनेदच्या बॅटमधून. हो, इथे देखील फुलटॉस बॉल बीमर चेंडू नो बॉल पाहायला मिळतोय आणि यावेळेस पाहिलं तर बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चेंडू शरीरभेदी चेंडू आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि जुनेदने परिपूर्ण फायदा घेत असताना त्या चेंडूवरती सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांचे धाडलाय, परंतु इथे 2 धावा मिळतील जुनेदला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी करतायत फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ या संघाचा राहिला. याही मॅचमध्ये हा संघ फ्रंटफुटला पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. सौरभ लवकर बाद झाले, पहिल्या चेंडूवरती ते बाद झाले, परंतु अमर आणि जुनेद या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुनीलनं 10 धावा जरूर खर्च केल्या, परंतु केतनच्या या षटकामध्ये तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, आतापर्यंत गोलंदाजी खराब राहिली आहे शेलू 11 भाईंदर या संघाची या मॅचमध्ये. साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. खरं तर आलेल्या मान्यवरांचं देखील भरपूर सारं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद, कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर सकाळच्या सत्रापासून मान्यवर दाखल होत्या. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. 28 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज पाहायला मिळतोय. त्यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु अपयशी ठरले. चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू आला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा भाईंदर संघाने खर्च केले या मॅचमध्ये. खरं तर इथून कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, थोडासा दबाव टाकावा लागेल, परंतु फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात संघ आहे. मागील हंगामामध्ये फारशी चांगली कामगिरी या संघाला करता आली नव्हती, परंतु या वर्षाच्या हंगामामध्ये काय जबरदस्त कामगिरी हा संघ करतोय. अब्बास भाईच्या नेतृत्वाखाली या संघाला तुम्ही पाहताय. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंग ऑफला स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार. ऑन द राईज समोरच्या दिशेने सुरेख फटका फलंदाज अमरच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. हो, यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा सलगचा दुसरा. वाह वाह वाह, काय बॅटिंग करतोय अमर. सलग 2 चेंडूवरती